नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की अमृताला हा त्रास होत असतो. तिला चक्कर होत असते आणि गरगरल्यासारखं देखील होत असतं. मग त्यानंतर जेव्हा तिलोत्तमाच्या कानावरती ही बातमी जाते, तेव्हा मात्र तिलोत्तमा तिला समजून सांगत असते. कारण अमृता ही टेस्टसाठी तयार नसते. कारण तिला वाटत असतं की नेहमीप्रमाणे ह्यावेळेस पण जर माझा रिपोर्ट जो पॉझिटिव्ह आला तर मला सगळ्यांच्या नजरेला सामोरं जावं लागेल. खास करून ते म्हणजे राजकुमारच्या. कारण राजकुमार हा खूप अपसेट असतो बाळासाठी आणि त्या दोघांमध्ये आता बाळावरून त्यांचं नातं काही व्यवस्थित आता राहिलेलं नाही आणि त्यामुळेच तिला ही टेस्ट करायचीच नसते. पण तिलोत्तमा तिला समजून सांगत असते की काळजी करू नको बाळा, मी तुझ्यासोबत आहे. जरी पॉझिटिव्ह आली तरी काहीच हरकत नाही. पण तुला हा त्रास का होतोय ते आपल्याला शोधून काढावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला जर पॉझिटिव्ह आली तर आपण चांगल्या डॉक्टरकडे तुला दाखवू आणि का त्रास होतोय त्याच्यावरती औषधं गोळ्या तू घेशील. आणि त्याच कारणावरून जी अमृता आहे ती टेस्टसाठी तयार होते. किट मागवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी आता सकाळी ते किट यूज करायचं असतं. त्यामुळे सकाळी जेव्हा किट यूज करायचं म्हणून सगळ्याजणी उठून अमृताच्या खोलीत आलेले असतात आणि रात्री राजकुमारलासुद्धा ही बातमी पोचलेली असते की अमृताला त्रास होत आहे आणि दुसऱ्या दिवशी आता किटचं चेकिंग करायचं आहे म्हणून. त्यामुळे रात्री जेव्हा राजकुमार अमृताला सांगत असतो की अमृता, यावेळेस तुला नक्की आई व्हायचं आहे. यावेळेस नक्की तू प्रेग्नेंट राहिली पाहिजे. त्याचा रोग बोलण्याचा हा नॉर्मल वाटत असला तरी त्याच्या डोळ्यावरून आणि चेहऱ्यावरून तो नीट वाटत नव्हता. त्याच्या मनामध्ये अमृताबद्दल खरंच प्रेम आहे असं त्याच्या मनामध्ये जाणवत नव्हतं. तो फक्त बोलत होता तसा, पण त्याच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यावरून तो मात्र त्या पद्धतीने बोलतोय असं वाटत नव्हतं. कारण त्याला तिच्याबद्दल खूप राग आहे असं वाटत होतं. कारण तो देखील खूप या सगळ्या गोष्टींना हरलेला आहे. त्यानंतर असं तो तिला सांगत असतो की यावेळेस तरी अमृता मला माझ्या मनासारखं होऊ देत. यावेळेस तरी तू आई राहिलेली असू देत आणि तुला यावेळेस नक्की प्रेग्नेंट राहावंच लागेल. असा तो तिला दम देऊनच असं काही बोलत होता. त्यामुळे अमृताला तर जाम टेन्शन आलेलं असतं की आता एवढ्या सगळ्यांचं लक्ष हे माझ्याकडे लागलेलं आहे आणि जर यातूनच माझा सकाळी रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर बरं, नाही तर काय खरं नाही माझं. कारण की या सगळ्यांमुळे मी अगोदरच अपमानित झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा तेच तेच मला ऐकावं लागेल. आणि त्यामुळे अमृता जी आहे ती खूप अपसेट झालेली असते. रात्री तिला झोपसुद्धा येत नाही. त्याच विचारानं की आपला सकाळी रिपोर्ट काय येईल म्हणून. इकडे मात्र सारंग आणि सावली दोघेही त्यांच्या रूममध्ये असतात आणि सारंग तिला विचारत असतो, काय मग सावली, आता आता अमृता वहिनीला देखील लवकरच आता बाळ होणार आहे. तर आपल्या बाळाचा काय विचार करतायस की नाही? कधी होणार आहे आपल्याला बाळ? आणि त्यानंतर सावली मात्र गालातल्या गालात हसत असते आणि सारंग तिला विचारतो, पण तू काही टेन्शन घेऊ नको हां, आपल्याला बाळ होईल याचं. कारण आपल्याला बाळ हे होणारच आहे आणि तू म्हणशील तेव्हाच ते होणार आहे. पण होय सावली, कधी होणार आपल्याला बाळ? असं तो तिला विचारत असतो. सावलीला मात्र या बोलण्याचं खूप हसायला येत असतं आणि त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे ते त्यांच्या या संवादावरून दिसू लागतं. पण सावली मात्र सारंगला लांब करते प्रेमाने आणि तिथून ती पळून जाते. त्यानंतर आपण सकाळी बघतो की सकाळी सगळ्याजणी काळजीने अमृताच्या रूममध्ये आलेले असतात. तिलोत्तमाला सुद्धा खूप टेन्शन असतं की अमृताला प्रेग्नेंट राहिली आहे की नाही. सावलीला तर अमृता वहिनीची खूप काळजी असते, त्यामुळे ती तर पहिल्यांदा आलेली असते. तारासुद्धा आलेली असते, ऐश्वर्यासुद्धा आलेली असते, कारण तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की अमृता ही प्रेग्नेंट राहिलेली आहे ते. त्यानंतर आपण पाहतो की सगळ्याजणी तिच्या रूममध्ये आलेल्या असतात. ऐश्वर्या आलेली असते, तारा आलेली असते, तिलोत्तमा आणि सावली सगळ्याजणी तिला सपोर्ट करण्यासाठी आलेले असतात. मात्र ऐश्वर्याच अशी व्यक्ती असते की तिला हे सगळं पकवत नसतं. तिला मात्र असं वाटत असतं की अमृता जी आहे ती प्रेग्नेंट नाही राहिली पाहिजे आणि यासाठी तिच्या मनामध्ये खूप चलबिचल चालू असते आणि त्यानंतर तिचं कपटी मन असं सतत तिला म्हणत असतं की ती ती प्रेग्नेंट नसावी म्हणून. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की सगळ्याजणी जे आहे तिथे येऊन सकाळी थांबलेले असतात. तिलोत्तमा आणि सावली मात्र अमृताला
सपोर्ट करत असतात की अमृता तू काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. तू देवावरती विश्वास ठेव, देव जास्त तुझी परीक्षा आता घेणार नाही आणि तू लवकरच आता आई होणार आहेस. आणि सावलीसुद्धा अगदी हसत मुखाने अमृताला सांगत असते की अमृता वहिनी तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आणि आता तुम्ही नक्की आईच झालेला आहेत, कारण हे सगळे सिम्पटम आहेत ते तुमच्या आई होण्याचेच आहेत म्हणून. पण अमृता मात्र काही चेकिंग करण्यासाठी जात नसते. तिला मात्र खूप भीती वाटत असते. तिला सतत राजकुमारचा चेहरा, सगळ्यांचे चेहरे आठवत असतात की जर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ह्या सगळ्यांच्या पाणउतारा होणार आणि सगळे मला परत टोचून बोलणार. त्यामुळे ती काही चेकिंगला जात नसते. पण तिलोत्तमाच्या समजवण्यावरून ती मात्र चेकिंग करण्यासाठी बाथरूममध्ये जात असते. त्यानंतर बाहेर मात्र सगळ्यांच्याच नजरा आता तिच्याकडे लागून राहिलेल्या असतात की कधी ती बाहेर येते म्हणून. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती काळजी दिसत असते. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर सुद्धा काळजी असते, पण ती यासाठी असते की ती प्रेग्नेंट राहू नये म्हणून. आणि मात्र अमृता बाहेर येते. बाहेर आल्यानंतर मात्र अमृता ही खूप रडत असते आणि त्यामुळे आता ऐश्वर्याला तर पक्का विश्वास बसतो की आता ही रडते म्हटल्यानंतर ही कदाचित प्रेग्नेंट राहिलेली नसणार आहे. आणि त्यानंतर अमृताच लगेच तिला म्हणते, अगं मला माहीतच होतं की हे असंच होणार म्हणून, पण जाऊ देत आता अमृता, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल आणि पुढच्या वेळेस तू आई होशील म्हणून. त्यानंतर तिलोत्तमा मात्र तिला विचारत असते, अमृता काय झालं, बोल ना, तू का रडत आहेस म्हणून. आणि ऐश्वर्या मात्र खूप रिलॅक्स झालेली तिच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसत आहे. इकडं सावली पण म्हणते, अमृता वहिनी काय झालं, बोला ना, तुम्ही गप्प का आहात, का रडत आहात तुम्ही. आणि अचानक जे आहे ती ऐश्वर्याला धक्का बसतो, कारण अमृताच्या तोंडातून येतं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि ऐश्वर्या एकदम धक्क्याने तिच्याकडे बघत असते. आणि आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो आणि सगळ्यांना एवढी खुशी झालेली असते की अमृताला तिलोत्तमा ही लगेच जवळ घेते आणि मिठीत घेते आणि तिला म्हणते, बघ मी म्हटलं होतं ना अमृता तुला की सगळं काही व्यवस्थित होणार म्हणून. आणि सावलीसुद्धा म्हणते, अभिनंदन वहिनी, खरंच मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन. ही खूप आनंदाची बातमी आज आपल्यासाठी इथे आलेली आहे. तारासुद्धा तिला कॉंग्रॅच्युलेशन करते. अमृता मात्र खूपच गप्प असते. तिला ह्या बोलण्यावरती सगळ्यांच्या विश्वासच तिला बसत नव्हतो. तिला त्या किटवरती सुद्धा विश्वास नसतो आणि ती म्हणते, नाही मॉम, किटमध्ये काहीतरी फॉल्ट असेल, मला नाही असं वाटत. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अमृता अगं तू प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह तुझा रिपोर्ट येत होता म्हणून तू खचून गेलेली आहेस, बाकी काही नाही. पण खरंच अमृता तू प्रेग्नेंट राहिलेली आहे, किटमध्ये वगैरे काहीच फॉल्ट नाही आहे. आपण तसं वाटतंय तर आपण परत एकदा उद्या डॉक्टरांकडे जाऊ आणि तुझ्यासाठी कन्फर्म असं करू. आणि तिलोत्तमा म्हणते, मी तर खूप खुश आहे. आणि ती सावलीला सांगते, जा सावली, जाऊन पटकन मंदिरामध्ये खडीसाखर ठेवून ये. आणि तिलोत्तमा कधी नव्हत ते सावलीला म्हणते, सावली हा तुझाच पायगुण आहे, कारण तुझ्या आईवडिलांनी माझ्या 3 सुनांची ओटी भरली होती, 4 सुनांची ओटी भरली होती आणि त्यामुळे त्यांनी आशीर्वाद दिला होता की माझ्या घरी पाळणा हलणार आणि तसंच झालं सावली. सावली तुझ्या घरीसुद्धा फोन करून तुझ्या आईवडिलांना सांग माझ्यातर्फे, मी त्यांना आठवण काढली होती म्हणून. आणि त्यानंतर ती सांगते की तुझ्या आईवडिलांनासुद्धा आपल्या घरी आता तू बोलव, कारण की मला त्यांचा पाहुणचार करायचा आहे म्हणून. आणि त्यानंतर सावलीलासुद्धा खूप बरं वाटतं की तिलोत्तमा तिच्याशी कधी नव्हत ते आज प्रेमानं बोललेली आहे. आणि तिलोत्तमाने तिलाच सांगितलेलं असतं की जा सावली, जाऊन मंदिरामध्ये साखर ठेवून ये म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो. ती तिथून रागाने तिच्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती मात्र तिच्या ज्या काही वस्तू आहे त्या फेकायला सुरुवात करते आणि तिला एवढा प्रचंड राग आलेला असतो. ती म्हणते, मीच कुठे माती खाल्ली आणि मी सगळं माझ्या हातातून आता गेलं, आता काहीच माझ्या हातात राहिलेलं नाही. पण मी असं सोडणार नाही या अमृताला आणि या सावलीला तर बिलकुल नाही सोडणार. हे सगळं होतं आहे ना, ती सावली या मूर्ख मुलगी या घरामध्ये आल्यापासूनच हे सगळं चालू झालेलं आहे. त्यामुळे मी त्या सावलीला चांगली अद्दलही घडवणारच आहे, असं बोलत असते. आणि तिला खूप राग येत असतो. या सावलीमुळे मी आजपर्यंत सगळं सहन करत आले आहे. प्रत्येक वेळी या सावलीमुळे मॉमच्या पुढे माझा अपमान होत आहे आणि हिच्याचमुळे आज हे सगळं घडलेलं आहे. हिच्याचमुळे ही अमृता एवढी आता उडायला लागलेली आहे. आणि आता इथून पुढे सुद्धा ह्या दोघी मिळून माझ्यावरती काही ना काही गेम करणार आणि या घरामध्ये मला बिलकुलही या स्थान देणार नाहीत. आता मी या घरातली मोठी असूनसुद्धा जर आता अमृताला बाळ झालं तर मात्र माझा मोठेपणासुद्धा आता जाणार आहे. आणि असं मात्र ती विचार करत असते. तर आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय होतं ते.